नमस्कार मंडळी, कशा आहात? तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर जसं तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल, आज आपल्यासोबत आहे एक स्पेशल पाहुणे जिनी हाय बोल. अरे वा, गुड गुड. ती हाय नाही बोलत आहे, ती बोलते मला लवकर खाली घेऊन चल, माझा टाईम झाला है ना. खाली जायचं आहे जिनी, खाली जायचं आहे. ते बघ लगेच पळाली. तर आता तिला खाली घेऊन जातो. तर आता ही माझ्या भावाची आहे. ॲक्च्युली ते लोक सगळे गावाला गेलेत, तर ही माझ्याकडे राहायला आली आहे. आणि मी पण इकडचे पण सगळे गावाला गेलेत, तर आम्ही पण एकटाच आहे आणि आता आम्ही दोघंच आहे. तर कालच आली आहे ती, पण काल मी शूट नाही करू शकलो, तर आजपासून मी शूट करतो आहे. तर आता 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे ॲक्च्युली. आजचा आणि उद्याचा पण मी दोन्ही एकत्र मिळून टाकणार आहे. तर ब्लॉग थोडा मोठा असू शकतो, पण मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला. तर मी आणि जिनी कसे मजा करतो, आम्ही काय काय करतो ते तुम्हाला सगळं दाखवू. तो ब्लॉग पूर्ण बघा. आता जरा खाली जाऊ, त्याला याला राऊंड मारून आणतो. फुल एक्सायटेड आहे खाली जायला. चला. तर नेहमी आपला मॉर्निंग वॉक हा आपल्या गार्डनमध्ये असतो, पण गार्डनमध्ये डॉग्स अलाउड नसतात, तर मग आता आपल्या रोडवरच चालू आहे. आज काहीतरी चेंज म्हणून काहीतरी बरं वाटतं, काहीतरी वेगळं. खूप वर्षांनी मी असं कोणाला तरी असं वॉकला घेऊन आलो आहे डॉगला. माझ्याकडे पण 2 डॉगी होते, पप्पे आणि डॉली, आणि हा तिचाच मुलगी आहे सॉरी, पप्पा डॉलीचीच मुलगी आहे आणि माझ्या भावाकडे असते. आता सवय मोडलेली माझी डॉगला वॉकला वगैरे घेऊन जायला, तर आता मजा पण येते आणि थोडा वेगळा एक्सपिरियन्स पण आहे. तर आता आम्ही जरा ब्रेक घेतला आहे आणि बसलो आहे आम्ही दोघं. जिनी कसं वाटतंय वॉक करून? जिनीला ठसन देत आहेत त्या मांजरी. यायला आमच्या एरियात आली बोलते. कोण आहे ही नवीन हिरोईन? ठसन बघा, बिचारे आमची जिनी बसली आहे. जिनी बोलते चल आपल्या घरी जाऊ आपण. तर आमचं आता मस्त आंघोळ बिंघोळ करून झालेले आहे आणि आता आम्ही दोघं बसलो ब्रेकफास्टला. हा माझा ब्रेकफास्ट ऑमलेट आणि हा जिनीचा ब्रेकफास्ट. चलो जिनी सुरू करते. जिनीला थोडा ऑमलेट देतो. प्रोटीन इम्पॉर्टंट आहे. खाते बघा. तुम्ही पण प्रोटीन जरा ब्रेकफास्टमध्ये ॲड करा, मग बघा जिनीसारखे स्ट्रॉंग व्हाल तुम्ही. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो, तारक मेहता बघतो थोडा वेळ आणि मग ऑफिसला सुरुवात करतो माझ्या. मी अंडा करी बनवतो यूट्यूबवर बघून फर्स्ट टाईम. काय माहिती कशी बनते. अंडी इथे बॉईल करत ठेवले, बघतो पूर्ण बनवतो आणि मग तुम्हाला दाखवतो कशी झाली. अंडा करी झाली आहे, बघू चेक करू कशी वाटते. वास तर मस्त येतं. हो, एकदम सुंदर दिसते. आणि ही आपली ज्वारीची भाकरी, ही मी बाहेरनं आणली, पण अंडा करी एकदम टेस्टी. फर्स्ट टाइम अटेम्प्ट केलाय. बघू, दिसायला तर मस्त दिसतंय. आता खाऊन सांगतो तुम्हाला कशी. अंडा करी झालेली आहे, तुम्हाला दाखवतो माझी थाळी. टिंग मस्त भाकरी घ्यायची, आता कुस करायची आणि खायची. आणि जिनी पण जॉईन झाले. थोडं थंड झाले की जिनीला देऊ. तर एक घास मी खाऊन बघतो आधी कशी झाले. मीठ आहे का बघू व्यवस्थित. थोडं मीठ कमी आहे आणि मी त्या अंडा मसाला वगैरे सगळं भरभरून टाकलं, तर त्याचा थोडं लागतं, पण ओव्हरऑल मस्त झालं आहे. मस्त. त्याला मी पटापट संपवतो आणि तुम्हाला संध्याकाळी जिमला जाताना भेटतो. आता जिनीला बाय बोलून आपण जिमला निघालो आहे. तिला एकटी राहायची जास्त सवय नाही, कारण ती एकटी असली की ती भुकत बसते. तर पटापट आपण वर्कआउट करू. जास्त 2-3 तास वर्कआउट नाही करायचं, अर्धा-1 तासात वर्कआउट आटपू. आणि पिकल बॉलचा पण प्लॅन आहे, ते अर्धा तास वर्कआउट करू आणि अर्धा तास पिकल बॉल खेळू, लगेच घरी येऊ. चला. जिनीच्या नादात मी चुकीचीच चावी आणली. आता परत वरती जातो, गाडीची चावी घेऊ आपली. काय लवकर येतो. चावी घेतली आहे, आता पटकन पोचू जिमला. आज शोल्डरचा वर्कआउट आहे, तर तुम्हाला थोडा शोल्डरचा वर्कआउट पण दाखवतो.
आना मना है यहाँ पे। जिम झालेली आहे आणि आता इथे आलो आम्ही टेबल टेनिस खेळायला सुशांतच्या फ्रेंड्स सोबत, त्याचे कोचिंगचे फ्रेंड्स आहेत. बघू चलो भाई अमन गाईस. तर जिम झालेली आहे आणि आता इथे आलो आम्ही टेबल टेनिस खेळायला सुशांतच्या फ्रेंड्स सोबत, त्याचे कोचिंगचे फ्रेंड्स आहेत. बघू चलो भाई अमन. आमचा एकदम प्रॉपर भाई ग्लो ग्लो बघा, एकदम सगळे गोरे झाले आम्ही. चांगलं आहे, एकदम चांगला आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे. भावाने 3 बेंबी वर करून दाखवून 3 स्मॅच मारल्यानंतर रात्री झोपला. आता 1 ऑल आहे आणि आता याच्यानंतर फायनल होणार आहे. त्याच्यात बघू. आम्ही कसे चड्डी बड्डी मित्र जरूर आहोत, बट यु नो ना प्लॅटफॉर्म आल्यावर ते नो एकदम वॉर. फायनली आपण घरी आलेलो आहे. पिकल बॉल वगैरे खेळून खूप मजा आली. ते लोक खेळतात अजून, पण जिनी एकटे म्हणून मी आलो घरी. बघू बिचारे काय करते, बघते आता. बघा आवाज येत असेल तुम्हाला. जिनी आलो आलो चल. चल चल. खुश झाली जिनी. आपला डिनर वगैरे सगळा मस्त झालेला आहे आणि आता टाइम झालेला आहे जिनीला खाली न्यायचा. बघा तुम्ही तिची एक्साइटमेंट बघू शकता. जिनी कुठे जायचंय? खाली लपडा करायला दुसऱ्या कुत्र्यांसोबत. ठीक आहे, आता हिला पटकन खाली घेऊन जातो. देते ना ते जिनीचे फ्रेंड्स. जिनीला नवीन फ्रेंड्स भेटले तिकडे आणि इंटरेस्टेड नाही आहे ती. ती कल्याणची आहे म्हणून ती ओळखत नाही तुम्हाला. अच्छा, ह्याच्याकडे पण आहे तो छोटा पिल्लू आहे 1 महिन्याचा. हां चल. दाबू नको, दाबू नको. बोललो ना ती कल्याणची आहे, कुस्की आहे ती. चल चल चल. नको लपडा नको. चल जाऊ दे, ते येडे आहेत. नको नको जिनी, लपडा नाही आपल्याला पाहिजे. चल चल जाऊ चल. ते येडे आहेत, ते त्रास देतात. तर आम्ही ग्राउंडमध्ये आलो आहे कारण आपण एवढीशे आहेत आम्ही, पण आम्ही कोणाला घाबरत नाही. डायरेक्ट अंगावर जातो मोठ्या मोठ्या कुत्र्यांच्या. आता त्यांना मैदानात घेऊन आलो आम्ही. इथे फिरू दे हिला जरा आज. आता मलाच पळायला लागेल. चल जिनी पळा आता. तर फुल गँग आली त्यांची. ते बघा त्याची आहे ना. चल हे बघा, हे बघा. नको नको जिनी, चल जाऊ आपण घरी जाऊ. आपल्या शॉर्टकटने घरी जाऊ. इथे पण एक डॉन बसला आहे कुत्रा. तर आपल्याला आता यू टर्न मारायला पाहिजे कारण हा अंगावर येणार. आपण आपल्या रस्त्याने जाऊ. चल. मुलगा गेला बाजूने ॲक्सस्कूटीवरून आणि जोरात ओरडला, भाई तुझ्या व्हिडिओ बघतो मी. जरा बरं वाटलं ऐकून. तर चला पॅकअप करू, याला घरी घेऊन जाऊ. 1 hour later. तर गाईज आपला डिनर वगैरे सगळं झालेला आहे. मस्त वॉक पण झालेला आहे आपला. मस्त आंघोळ केली. जिनीला पण मस्त हातपाय धुतलेत आणि आता आमची झोपायची तयारी. आणि जिनी आता मी सध्या पॉडकास्ट बघतोय एक. पण आजचा दिवस मस्त झाला. शोल्डरचा वर्कआउट पण छान झाला आणि काय का शोल्डरचा वर्कआउट पण छान झाला. पिकल बॉल पण मस्त झालं खेळून आणि जिनीसोबत थोडा टाईम पण चांगला स्पेंड केला. आज रेसिपी पण एक ट्राय केली, ती पण मस्त झाली. तर ओव्हरऑल आजचा दिवस मस्त होता. हा व्लॉग इथे संपत नाही आहे. उद्या पण हा व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे आणि उद्या रात्री हा एंड करू. तो हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तोपर्यंत आता आम्ही झोपतो आणि भेटू उद्या. गुड नाईट. मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही वॉकला आलेलो आहे. आज थोडा लेट झाला कारण सकाळपासून बॅक टू बॅक मीटिंग चालू होत्या. आता ऑलमोस्ट 11:15 झाले. आता परत निघायचं आहे कारण परत मीटिंग आहे 12 वाजता. तर जिनीला घेऊन आलो आहे खाली. तर पटापट आमचा वॉक आम्ही संपवतो
आम्ही सावली सावलीतनं वॉक करतो कारण खूप ऊन झालं. आमचा वॉक संपवतो आम्ही पटापट. आणि आज तुम्हाला दाखवतो आज आम्ही काय ब्रेकफास्टमध्ये बनवणार. चलो जिनी निकलते घर. जिनीला काय घरी नाही जायचं. जिनी दुसऱ्याच रस्त्याने चालली. चला आपलं घर मागे आहे. चल घरी नाही जायचं बघा. चला राऊंड आम्ही संपवतो पटापट आणि तुम्हाला ब्रेकफास्टला भेटतो. काय आता आपलं ऑफिसचं काम वगैरे सगळं झालेलं आहे. आता फायनली आम्ही ब्रेकफास्ट करायला बसतोय मी आणि जिनी. तर काल बेसनचा चिला बनवला तो फ्लॉप झाला. पण आजचा बघा टँग टँग आज एकदम मस्त झालेला आहे. आणि जिनी पण बसली आहे. आज जिनी खाईल ती तिची पेडिग्री आणि आज माझा बेसनचा चिला पण ती खाईल. आणि वाज 1:15 होत आला ऑलमोस्ट 12:45 आणि आमचा आता ब्रेकफास्ट चालू आहे. ब्रेकफास्ट विथ तारक मेहता आता आम्ही करू. तर फटाफट ब्रेकफास्ट करू आणि मग तुम्हाला जिमला जाताना मी भेटतो. लगेच येतो मी जिमवरून. टाटा. फायनली जिनीला बाय बोलून आता आपण चाललो आहे जिमला. आज चेस्ट आणि बॅक आहे. तर थोडं मी तुम्हाला जिमचे व्हिडिओज दाखवतो. आणि आज जिनीसोबत मे बी लास्ट डे असेल. उद्या जिनी जाईल तिची फॅमिली येईल. तर बघूया आज काय तर जिनीसोबत काय इंटरेस्टिंग करायला भेटतं का आपल्याला. तर चला पहिले जिमला पोचू. जिममध्ये पोचलो आहे आपण. आता फटाफट आपला चेस्टचा आणि बॅकचा वर्कआउट करू आणि पटकन घरी पोचू. जिनी वाट बघत असतो. चला. रात्री ना ती सकाळी बंद होते आणि 4 नंतर चालू होते मारेगाव. चलो easy. Up. मस्त झाला चेस्टचा आणि बॅकचा वर्कआउट. थोडा लेट झाला ॲक्च्युली. तर आता पटापट जाऊ. जिनी एकटी आहे घरी. बघू काय करते. लाईट्स पण मी मे बी चालू नाही ठेवल्या. तर घरी पण जायचं आहे. भांडी घासायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत, लादी पुसायचे, जेवणाचं पण बघायचं आहे. पोचू पटापट घरी. चला फायनली घरी पोचलो आपण. जिनीचा आवाज येत नाही. बघू काय करते. जिनी आला बघा लगेच आवाज आला. बिचारी वाट बघून थकली असेल. जिनो चला. हो सगळी कामं झालेली आहेत आणि जिनीला कळलंय. तर जिनीला माहिती आता खाली जायचा टाइम झालाय. तर लेट्स गो. जिनी पट्टा लावू द्या रे. थांब. हा बघ कोण आला भेटायला. हा चांगला आहे. हा गुन्ही पोरगा आहे. हा चांगला पोरगा आहे. आपला फ्रेंड आहे नेहमीचा. काय नाही का काय तिला नको हे करू. जिनी घाबरली त्याला. हाय बोलायला येतोय पण जिनी इग्नोर करते त्याला. काय करते तुला हाय नाही बोलत. जाऊ दे. ती कुस्की आहे. कल्याणची आहे ती. चाललो तिला घेऊन. तो बिचारा थांबला तिथेच. तिने आपलं एकदम एन्जॉय करते वॉक तिचं. अजून माझा डिनर झाला नाही. जिनीचा झाला आहे पण माझा बाकी आहे. आज मला आता घरी बनवायचा कंटाळा आला आहे. तर बघू काहीतरी बाहेर खाईन. जिनीला राऊंड मारू आणि मग जाऊ बाहेर काहीतरी खायला. जिनीचा लास्टचा दिवस आहे माझ्यासोबत वॉकचा. तर तिला घरीच नाही यायचं वाटतं. कधीपासून तिला बोलतोय घरी चल घरी चल. मला लागली आहे भूक पण घरी येत नाही. जिनी चल घरी चल.
आता बघा थोडा वेळाने परत पुढे झाला आणि टर्न मारत येते कुत्रे आपल्या जिनीला ठसन देत आहे. जिनी बोलते आता चल घरी बस झालं. चला घरी चला आता. मी आलो जेवून लगेच. तोपर्यंत थांब भुकू नको. बाय. जिनीला बाय बोलून निघालो आता मी. आज मला घरी खायची इच्छा नाही होत आहे. तर बघू बाहेर काय खायला भेटतं का. तर हवा पण खाऊन येऊ. आणि जिनीला नेणार होतो मी स्कूटीवरून पण नको बोललो. बस आपण पटकन काहीतरी बाहेर खाऊन येऊ आणि मग येऊ घरी. फायनली मी एका ठिकाणी आलो आहे जेवायला. खूप भूक लागली आणि इथे आमचे ते हरीश लंच होम आहे. तिथेच आलो पटकन जेवायला आणि फिश थाळी मागवले. खूप टाईम मी राईस पण नाही खाल्ला आणि भाकरी पण नाही खाल्ली. आता जरा मस्त खाऊ पटापट. फायनली आपली बोंबील थाळी आलेली आहे. खूप टाईम नंतर मी काप्स खाणार आहे एवढे. फटाफट उडव थाळी आणि घरी जाऊ. जिने वाट बघत असेल आपली. फायनली आपला डिनर वगैरे सगळा झालेला आहे आणि घरी आलेलो आहे आपण. आणि जिने आज आमची लास्ट नाईट आउट आहे. उद्या जिने आपल्या घरी जाईल तिच्या. आणि आता आम्ही बघतोय डॉगीचा मूवी चार्ली 777. कशी झोपली बघा माझ्या जागेवर. ही कल्याणला गेल्यावर माझ्या जवळ पण येत नाही आणि आता 2 दिवस झाले माझ्या बाजूलाच झोपते. असे चॅप्टर आहे बघा. ब्लॉग इथे एंड करतोय गाईज. 2 दिवसाचा कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर उद्या जिनी जाणार आहे तर उद्याचा पण एक वेगळा ब्लॉग असेल. तर आय होप तुम्हाला पूर्ण हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज.